Welcome back to the second part of this poem, Why. Today we are going to study this poem, Why. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हाय म्हणजे का या कवितेचा अभ्यास करणार आहोत. अगदी तुमच्यासारखाच जिज्ञासू या कवितेतील हा क्युरियस लिटिल बॉय. चला तर त्याला कोणकोणते प्रश्न पडले आहेत, कोणकोणत्या अनभिज्ञ गोष्टींविषयी त्याला जाणून घ्यायचे आहे ते आपण अभ्यासणार आहोत व्हाय या कवितेमधून. फर्स्ट स्टॅन्झा. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय who is always asking why. Why this, why that, why then, why now, why not, why by and by. Curious means जिज्ञासू. मराठी एक्सप्लेनेशन. मी ओळखतो एक जिज्ञासू लहान मुलगा की ज्याला खूप सारे प्रश्न पडलेत. Who is always asking why. हे का, why this, why that, why then, why now, why not, why by and by. की जो नेहमी का असे प्रश्न विचारतो. हे का, ते का, नंतर का, आत्ताच का नाही असे कितीतरी का आणि का असे तो प्रश्न नेहमी विचारत असतो. नेक्स्ट स्टॅन्झा. ही वॉन्ट्स टू नो why wood should swim, why lead and marbles sink, why stars should shine and wind should blow, and why we eat and drink. शब्दार्थ. लीड. लीड मीन्स शिसं. मार्बल्स मीन्स संगमरवरी किंवा खेळातील संगमरवरी गोटी. मराठी एक्सप्लेनेशन. या क्युरियस लिटिल बॉयला लाकूड का पोहते या ठिकाणी इथे अर्थ असा होतो की लाकूड पाण्यावर का तरंगते हेही त्याला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर शिसं किंवा मार्बल्सची खेळातील संगमरवरी जी गोटी आहे या पाण्यात का बुडतात, तारे का चमकतात, वारा का वाहतो, आपण का खातो, का पितो. नेक्स्ट स्टॅन्झा. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स and why they cross the sky, why sinks the sun behind the hills, and why the flowers die. Sink means बुडणे, अस्ताला जाणे. मराठी एक्सप्लेनेशन. या कवितेतील त्या जिज्ञासू मुलाला हे ढग कसे बनतात हेही त्याला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर ते आकाश का पार करतात. तुम्ही पाहिलं असेल आकाशात ढग जमल्यानंतर ते इकडून तिकडे पळताना जाताना ते आकाश का क्रॉस करतात असा प्रश्न या जिज्ञासू मुलाला पडला आहे आणि त्याविषयी त्याला जाणून घ्यायचे आहे. त्याचबरोबर व्हाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स. डोंगराच्या मागे सूर्य का बुडतो, अस्ताला का जातो. त्याचबरोबर व्हाय दी फ्लावर्स डाय. फुले का मरतात म्हणजेच फुले का कोमेजतात. या सर्व गोष्टींविषयी त्याला माहिती करून घ्यायची आहे, जाणून घ्यायची आहे. नेक्स्ट स्टॅन्झा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेल्लोज नोज, व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशियन एब्स अँड फ्लोट्स. शब्दार्थ. बेल्लोज मीन्स ॲन ॲपरेटस फॉर ब्लोविंग एअर म्हणजे भाता किंवा भट्टी. पॉपगन मीन्स अ टॉय गन खेळातील बंदूक. पॉप मीन्स फट्ट असा आवाज. ओशियन मीन्स समुद्र. एब्स मीन्स टाईड वॉटर मूव्ज अवे फ्रॉम द लँड म्हणजे समुद्राला येणारी भरती किंवा ओहोटी. मराठी एक्सप्लेनेशन. या कवितेतील या क्युरियस लिटिल बॉयला हेही जाणून घ्यायचे आहे की वारा का येतो, भात्याच्या नळीच्या तोंडातून हवा कशी बाहेर पडते, खेळातील बंदूक चालवताना त्यातून निघणारा फट्ट असा आवाज का होतो आणि समुद्राला भरती ओहोटी का येते. नेक्स्ट स्टॅन्झा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय, व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. शब्दार्थ. गिल्स मीन्स
द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ फिश म्हणजे माशांची श्वसनेंद्रिय किंवा कल्ले. नेक्स्ट, केटल स्पाउट मीन्स अ पाईप ऑफ केटल थ्रू विच टी लिक्विड कॅन बी पोर्ड म्हणजे किटलीच्या नळीच्या तोंडातून चहा किंवा द्रव कसा ओतला जातो. मराठी एक्सप्लेनेशन. या जिज्ञासू मुलाला हे जाणून घ्यायचे आहे की माशांना श्वसनेंद्रिय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कल्ले. आपण जसे नाकाने श्वास घेतो तसे मासे कल्ल्यांनी कसे श्वास घेतात हे त्याला जाणून घ्यायचे आहे. मुले का उडू शकत नाहीत तर चहाच्या किटलीच्या नळीमधून चहा कसा ओतला जातो किंवा त्या नळीच्या तोंडातून वाफ कशी बाहेर पडते तर आकाशातून येणारा पाऊस तो जमिनीवर का पडतो हे सर्व त्या जिज्ञासू मुलाला जाणून घ्यायचे आहे. नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मॅरो इन द बोन. शब्दार्थ. कोर. कोर मीन्स द सेंटर ऑफ फ्रूट्स म्हणजे गाभा. नेक्स्ट, मॅरो. मॅरो मीन्स अ सॉफ्ट फॅटी सबस्टन्स इन द कॅव्हिटीज ऑफ बोन म्हणजे हाडांच्या पोकळीमध्ये मऊ फॅटी असा पदार्थ. मराठी एक्सप्लेनेशन. या क्युरियस लिटिल बॉयला हे जाणून घ्यायचे आहे की कोळसा का पेटतो आणि दगडाचा छोटा तुकडा का पेटत नाही. सफरचंदाच्या आत गाभ्यामध्ये बी कसे व कोठून येते आणि हाडांच्या पोकळीमध्ये मऊ चरबीयुक्त असा फॅटी पदार्थ हा कोठून येतो हे सर्व त्याला जाणून घ्यायचे आहे. नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट, व्हाय स्पायडर्स ईट द फ्लाईज, व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द ईस्ट शुड मेक द डो टू राईज. शब्दार्थ. डो. डो मीन्स अ थिक मिक्सचर ऑफ फ्लोर वाटर एट्सेट्रा रेडी टू बी बेक्ड इन टू ब्रेड म्हणजे ब्रेड तयार करण्यासाठी पिठामध्ये पाणी घालून तयार केलेले मिश्रण कणिक. मराठी एक्सप्लेनेशन. या क्युरियस लिटिल बॉयला हे जाणून घ्यायचे आहे की बर्फ का वितळतो, माशा कोळी माशा का खातो, मधमाशी नांगी का मारते, ब्रेडचे पीठ बनवण्यासाठी किंवा ते आंबवण्यासाठी त्यामध्ये ईस्ट का वापरतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे या जिज्ञासू मुलाला जाणून घ्यायची आहेत. लास्ट स्टांजा. Some of his whys are not too hard to answer if you will try, but other no one ever yet has found the reason why. मराठी एक्सप्लेनेशन. या क्युरियस लिटिल बॉयची जी काची उत्तरे आहेत ती फार कठीण नाहीत जर त्याच्या या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर, परंतु अद्यापपर्यंत कोणीही त्याच्या या काची कारणे शोधू शकली नाहीत. स्टुडंट्स, आय होप यू लाईक अँड एन्जॉय दिस पोयम अँड you will find the answer to your questions.